ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनामुळे औरंगाबादेत 10वा मृत्यू झालेला आहे। कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला। या व्यक्तीला दुपारी 2 वाजता घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं। त्यानंतर रात्री 10च्या सुमारास त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि 11:30च्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली। तिकडे लॉकडाऊनच्या काळात अकोल्यामध्ये अवैधरित्या साठवणूक केलेली तब्बल 50 लाख रुपयांची दारू जप्त झाली आहे। उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। अकोला शहरातल्या जठारपेठ भागातील एमजीआर दुकानावर ही कारवाई झाली आहे। दारू अवैधरित्या गोदामात साठवून ठेवण्यात आलेली या प्रकरणी अटकही करण्यात आली। बातमी उस्मानाबादमधून जिल्ह्यातील वाशी तालुक्यात बनगरवाडी परिसरातल्या एका विहिरीत पडून 2 शाळकरी मुलांचा अंत झाला। ही मुलं विहिरीत पोहणाऱ्यांना पाहत विहिरीच्या काठावर बसलेली, पण जुन्या बांधणीची विहीर ढासळल्यानं त्याखाली दबून या मुलांचा मृत्यू झाला। दरम्यान विहिरीत पोहण्यासाठी उतरलेली मुलं मात्र बचावलेली। संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कारवाई झाली। एप्रिल महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात 2261 वाहनांवर कारवाई झाली आणि ती जप्त झाली आहे। तर 10,50,000चा दंडही वसूल करण्यात आला। कोरोनाच्या सावटात अहमदनगरखालील चिंतामणी कुटुंबियांनी आपल्या मुलाचा विवाह सोहळा लिंबाच्या झाडाखाली साध्या पद्धतीने पार पाडला। मंडप घालण्यासाठी कोणी तयार नसल्याने अखेर झाडालाच मंडपाचं स्वरूप देण्यात आलं। अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं पालन करत नंदुरबारमधल्या गणेश पाटील या युवकाचा विवाह सोहळा पार पडलाय। केवळ 8 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा झाला। यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं। तिकडे लॉकडाऊनमुळे रोजगार बंद आहे, त्यामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आणि या मजुरांसाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतलाय। जळगाव जिल्ह्यातल्या 5,000 मजुरांच्या कुटुंबियांना महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आलाय। बातमी पिंपरीमधनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णवाहिका चालकाने त्याचा वाढदिवस टाळत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसह गरजूंना 1000 मास्कचं वाटप केलं। मारुती जाधव असं सामाजिक भान राखणाऱ्या चालकाचं नाव आहे। कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचं आणि कोरोनामुक्त रुग्णांना घरी पोहोचवण्याचं कार्य ते 1.5 महिन्यांपासून करत आहेत। बातमी पुण्यामधून आहे। लॉकडाऊनमुळे रोजगार बंद आहेत, मजुरांवर उपासमारीची वेळ आहे। पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या वाहेगुरू सेवा संस्थेतर्फे 2 वेळच्या जेवणाची या मजुरांकरता घरपोच व्यवस्था करण्यात आली। गेल्या 25 दिवसांपासून जवळपास 1500 मजुरांच्या जेवणाची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्याला लक्षात ठिकाणी 8 दिवस पुरेल इतकं 300 जणांना सामान हे देण्यात आलेलं आहे। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठातल्या 2007 ते 11 बॅचच्या वाशिम जिल्ह्यातल्या माजी विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 1,18,811 रुपयांची मदत देण्यात आली आहे। माजी विद्यार्थ्यांनी ही देणगी ऑनलाईन जमा केल्याचं देखील कळत आहे। बातमी बेळगावमध्ये कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी आणि कोरोना वॉरियर्सचा मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरतर्फे सन्मान करण्यात आला आहे। सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि सफाई कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यावेळी सन्मान करण्यात आलेला आहे। आणि आता सांगलीमधनं बातमी येते। कोरोना विरोधात लढणाऱ्या मिरजेतल्या कोरोना रुग्णालयातील वॉरियर्सना सांगली पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली। बँड वाजवून मिरज कोरोना रुग्णालयातल्या कोरोना रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, सिव्हिल सर्जन, हॉस्पिटलमधील स्टाफ यांचं कौतुक करण्यात आलं। तर गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होणारा कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नगर जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात येते। पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांची वैद्यकीय आरोग्य तपासणी ही करण्यात आलेली आहे। आणि आता बातमी येते चंद्रपूरमधनं। कोरोनाचा संसर्ग केवळ माणसाला न तर प्राण्यांनाही होत असल्याचा दावा आणि खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपुरात वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची कोरोना चाचणी झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात सुशी जाबगाव इथे वाघाचा बछडा आढळलेला। सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत।
कोरोनाचा फटका देशातल्या कृषी विद्यापीठांना बसायला सुरुवात झाली आहे. संकटामुळे आर्थिक कृषी विद्यापीठांना केवळ वेतन आणि निवृत्ती वेतनच मिळणार आहे. त्यामुळे परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सर्वच बाबतीत काटकसर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बातमी हिंगोलीमधनं. कालावधी दिवसांदिवस लॉकडाऊनचा वाढतोय, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या परप्रांतीय मजुरांनी कुठल्याही वाहनाची वाट न बघता आपल्या घराचा रस्ता धरला. यामध्ये अनेक बालकांसह वृद्धांचाही समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरात रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर क्वारंटाईन सेंटरसाठी 100 बेड असलेल्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर भास्कर मोरे यांनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था देखील मोफत केल्याचं समोर येत आहे. आता बातमी हिंगोलीमधून. हिंगोली जिल्ह्यातल्या गावखेड्यातल्या कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही तरुण मंडळी पुढे आली आहेत. गावाबाहेर येणाऱ्या ये जा करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्याची मुख्य जबाबदारी तरुण मंडळी करत आहेत. त्याचसोबत मास्कच्या वापराबाबत जनजागृतीही केली जाते. परराज्यात जाणाऱ्या मजुरांच्या मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी विविध जिल्ह्यात रांगा लागल्यात. हीच परिस्थिती अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळाली. काल सकाळपासून अमरावती जिल्हा रुग्णालयात मेडिकल सर्टिफिकेटसाठी परप्रांतीयांनी गर्दी केलेल्याचं चित्र पाहायला मिळालं. बातमी वर्ध्यामधून आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी आष्टी कारंजा तालुक्यात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध मिळणार नाहीये. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना नो प्रिस्क्रिप्शन नो मेडिसिनचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय. डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवर औषध देऊन त्यावर रद्द किंवा कॅन्सलचा शिक्का मारावा असं उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं. पालघर जिल्ह्याबाहेर जाऊ पाहणाऱ्या नागरिकांनी वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी केल्याचं चित्र पालघरच्या आरोग्य केंद्राबाहेर पाहायला मिळालं. काल सकाळपासून वरूनच नागरिकांनी रांगा लावल्या. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळालं. हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतीच्या कामाला वेग आला. शेतकरी हळदीच्या हंगामात गुंतले असल्याचं चित्र सध्या हिंगोली जिल्ह्यात आहे. मागील 2 महिन्यांपासून हळद काढणीचं काम सुरू होतं. आता लवकरच हळदीची बाजारात विक्री होणार आहे.